तुमच्याकडे मोबाईलमध्ये पेनड्राईव्हमध्ये असलेला पुरावा कोर्टामध्ये चालतो का? तुमच्याकडे असलेला एखादा डिजिटल पुरावा कोर्टामध्ये वापरता येतो का? तर याचे उत्तर आहे होय, तो पुरावा चालतो. नमस्कार, मी आशिष दीपक देसाई, फाउंडर आणि डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब आणि तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या सीरीजमध्ये, ज्या सीरीजचं नाव आहे फॉरेन्सिक सायन्स अवेअरनेस आणि हा आहे एपिसोड नंबर 20 आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत डिजिटल फॉरेन्सिक एव्हिडन्स म्हणजे काय? आजच्या डिजिटल युगामध्ये तुमच्याकडे असलेले डिजिटल पुरावे हे तुमच्या मोबाईलमध्ये, पेनड्राईव्हमध्ये, तुमच्याकडे असलेल्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या टॅबमध्ये किंवा तुमच्या ईमेलवर सुद्धा हे पुरावे असतात. या सर्व पुराव्यांचे विश्लेषण करणे म्हणजेच डिजिटल फॉरेन्सिक. डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने आपण मल्टीमीडिया डिजिटल म्हणजे तुमच्याकडे असलेले ऑडिओ, व्हिडिओ किंवा तुमचे इमेज, स्क्रीनशॉट्स तसेच ईमेल इन्व्हेस्टिगेशन, मोबाईल फॉरेन्सिक या सर्व गोष्टींचा तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करू शकता. तसेच तुमच्याकडे असलेल्या सोशल मीडियावरील चॅटसुद्धा तुम्ही तपासून कोर्टामध्ये हजर करू शकता. आपण डिजिटली रोज ऐकतो, की माझे पैसे गेले, माझ्याकडचे काही पुरावे डिलीट झाले किंवा माझ्याकडे असणारे हे पुरावे चालतात का? तर याच्यामध्ये तुमच्याकडे जो कोणताही फ्रॉड झाला असेल, तर ते डिजिटल एव्हिडन्स पहिला जतन करा. तुमच्याकडे सोशल मीडियावर असलेले चॅट्स असतील, काही स्क्रीनशॉट असतील, काही इमेजेस असतील किंवा तुमच्याकडे असणारे चॅटिंग हे सर्व काही कोर्टामध्ये तुम्ही देऊ शकता. पण ते जतन करायला शिका. मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये पुरावे असतील, तर कधीही तुमचा मोबाईल, लॅपटॉप फॉर्मॅट मारू नका. योग्य प्रमाणे जतन केलेले पुरावे हे कोर्टामध्ये योग्यरित्या चालतात सुद्धा आणि तुम्हाला निकाल सुद्धा मिळवून देऊ शकतात. डिजिटल एव्हिडन्स अनेक कामामध्ये, कोर्ट कामामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याप्रमाणे तुमच्यासाठी एक आजचा प्रश्न, की सगळ्यात महत्त्वाचा पुरावा कोणता? फिजिकल एव्हिडन्स की डिजिटल एव्हिडन्स? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.